कंपनी असती. हो, असा विचार करायचा माणसाने. थिंक हाय. हो, म्हणून मी तुम्हाला सांगतो, की गेलेली वेळ परत येत नाही. माणूस पस्तावतो. "अर्रर्र! आपण असं केलं. अर्रर्र! आपण असं बोललो. अर्रर्र! आपण असं करायला पाहिजे नव्हतं. आपण अर्रर्र! असं होतं मित्रहो." त्यामुळं प्रत्येक वेळेस क्षणाचा फायदा घ्या. प्रत्येक वेळेला महत्त्व द्या. कुणी आपल्याला सांगितलं, "मला 7 वाजता भेटायचं, 7 वाजता जाऊन भेटा." परत तो तिथं वेळ दिली, अपॉइंटमेंट दिली, तर तो माणूस परत भेटत नाही. हो. हो, कॉलेजमध्ये पण मला बऱ्याच जणांनी अपॉइंटमेंट दिलेली होती. पण मी गेलोच नाही मित्र. जायला पाहिजे होतं ना की नाही? हो, अपॉइंटमेंट. कॉफी प्यायची अपॉइंटमेंट मला द्यायचे बरेच जण. "राजेश 6 वाजता 7:30 वाजता आपण कॉफी प्यायला ये." आणि मी 7:30 ला जायचो तर 8 वाजता जायचो. नंतर बघायचो तर ज्यांनी मला बोलवलं तो दुसऱ्या बरोबर कॉफी पीत बसायचा. त्यामुळे ही संधी घालवू नका मित्र. म्हणून वेळेला महत्त्व द्या. गमतीचा भाग आहे. गमतीचा भाग आहे. विनायक दादा म्हणतात काल गोव्याला होतो. हो. त्यावेळेस ज्यांनी आपल्याला बोलावलं की त्या वेळेला महत्त्व द्या मित्र. हो. वक्त वक्त किसी के लिए रुकता नहीं. हो, तुम नहीं तो और सही. तसं माझ्या बाबतीत झालं मित्र. मी कॉलेजमध्ये असताना मला एक छानपैकी अपॉइंटमेंट मिळाली होती. कॉफी प्यायची ती संधी घालवली मी. आणि नंतर मी उशिरा गेलो. 9 वाजता 8:30ला 8ला गेलो. म्हणजे एक अर्धा तास उशिरा. तर ज्यांनी मला कॉफी प्यायला बोलावलं होतं ते दुसऱ्याबरोबरच कॉफी पीत होते. म्हणजे मी जेव्हा यंग होतो 17-18 वर्षाचा असेल. 12वीत वगैरे असेल 12वीत वगैरे. त्यामुळं लाईफमध्ये अपॉइंटमेंट फार महत्त्वाची आहे. अपॉइंटमेंटमुळं माझं जॉब पण बरेचसे मिस झालेले आहेत. हो, अपॉइंटमेंट असली ना आपल्या जॉबला तर कुठल्याही जॉबला अपॉइंटमेंट असेल तर त्या वेळेच्या अगोदर जावा. कारण जाताना काही कुठलंही काम असू द्या, की एक 15 मिनिटं अगोदर जावं. कारण 15 मिनिटं वेळ हातात ठेवावा आपल्या. कारण की वेळ कुणासाठी थांबत नाही. मी हे का सांगतो मित्रांनो, कारण की वेळेत व्हिडिओ काढा. आता मेन मुद्द्यावर आलो मी. वेळेत व्हिडिओ काढा, वेळेत व्हिडिओ अपलोड करा. आता काल पण लग्न होतं. मला माहिती होतं लग्न आहे आपण एवढा त्रास होणार तरी पण मी व्हिडिओज काढले होते आणि पण काढणार होतो तेवढं ते काम निघालं म्हटलं जाऊ दे. मग लग्नाच्या हॉलमध्ये मी लाईव्ह घेतला. 4 तास लाईव्ह होता मात्र. सगळा घसा बसला आणि 4 तास लाईव्ह होता आणि संध्याकाळी मग सगळे पाहुणे गेले निघून. हो, कुणी कुणासाठी थांबत नाही मित्र. कुणी कुणासाठी थांबत नाही. एक चांगलं उदाहरण देतो. काल मी लग्नाला गेलो होतो. माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न होतं. आता मी थंबनेलवर बघितलं असेल ते माझे मित्र आहेत. रेल्वेमध्ये सर्व्हिसला आहेत. दोघं मिस्टर मिसेस सर्व्हिसला आहेत. त्यांनी खूप खूप काबाड कष्ट केले. त्यांना मुलगा नाही, मुलगीच आहे. मुलगीच मुलासारखी. हो, एकच मुलगी आणि काल त्यांचे माझ्या मुलीच्या वयाचीच आहे. माझी मुलगी थोडी 1 वर्षांनी मोठी आहे, 2 वर्षांनी. माझ्या मुलीचं 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे. तर काल आम्ही गेलो होतो, पण तिथं त्यांचे व्याही होते, म्हणजे त्या मुलीचे सासरे आणि सासू-सासरे. तर त्यांनी आणि त्या लग्नाला जवळ-जवळ 2-3 हजार प्लस लोकं आली होती. तर त्यांनी एक वाक्य सांगितलं, ते वाक्य फार महत्त्वाचं आहे मित्र. मी तुमच्याशी शेअर करतो ते वाक्य. ते वाक्य होतं, की काय म्हणाल्या त्या आमच्या व्याहीनबाई, व्याही म्हणजे त्या मुलीचे सासू-सासरे काय म्हणाले, "जे शेवटपर्यंत थांबतात ते आपले असतात." हो, जे शेवटपर्यंत थांबतात ते आपले असतात. कारण की लग्न सकाळी सुरू झालं होतं 8 वाजता आणि लग्न संपल्यानंतर पाहुणे भरपूर लांब-लांब गावावरून आले होते. जे ते आपल्या सगळ्यांना रूम्स दिल्या. 35 ते 40 रूम्स दिल्या. तुम्ही बघितलं हॉटेल किती छान होतं. 35 ते 40 रूम होत्या. प्रत्येकांना ते हॉटेल थोडंसं लांब होतं. प्रत्येकांना जाण्या-येण्यासाठी बसेस ठेवल्या होत्या. प्रत्येकांना येण्यासाठी ओला गाडी ठेवली होती. प्रत्येकांची काळजी घेण्यात आली होती. आणि सगळे पाहुणे आलते, सगळे नातेवाईक आलते, सगळे मित्रमंडळी आलते, सगळे अ, अ, औद्योगिक क्षेत्रामधले किंवा शैक्षणिक ह्याच्यामध्ये राजकारण लोकं, सगळी लोकं आली होती. पण प्रत्येकजण, "हां, जाऊ का? झालं का लग्न? हां, मी जातो." प्रत्येकाला घाई होती. आणि लग्न संपल्यानंतर मांडव एकदम रिकामा झाला होता. भरलेला मांडव रिकामा झाला होता. तेव्हा त्या आई-वडिलांना काय वाटलं असेल? आपली जेव्हा मुलगी विदाई होते तेव्हा वडिलांना वाईट वाटलं आणि सगळे तो एक क्षण असतो जेव्हा मुलीची विदाई होती. तर आता मला पण रडायला आलं आणि आत्ता पण असं वाईट वाटतं आणि मी हे का सांगतोय हे पण तुमच्या बाबतीत घडणार आहे. म्हणून मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगतो बी प्रिपेअर्ड. हो. आणि इतकं वाईट वाटलं तेव्हा ते म्हणाल्या, की जेव्हा शेवटपर्यंत थांबतो तो आमचा असतो. तर मी त्यांच्या घरापर्यंत सगळं गाडीमध्ये सगळं सामान भरायचं, सगळं सामान काढायचं आणि लग्नामध्ये
सगळ्यांचे